फुलटॉस चेंडू, त्याला मात्र दिशा दाखवली आहे, दशा ठरवली आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरून चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 6 धावा या वेळेला रोहनच्या बॅटमधून. हा फुलटॉस चेंडू एका बेरर चेक प्रमाणे असतो आणि त्याच्यावर मात्र 6 धावा लिहिल्या आणि त्याला मात्र डिपॉझिट केलं मैदानाच्या बाहेर. अगदी मात्र हा चेंडू पाठवला तो रोहनने. या वेळेला मात्र फुलर लेनचा बॉल, त्याला मात्र डाऊन दी ग्राउंड पाठवलं लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी लगातार बार बार बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय खणखणीत RK चषक षटकार रोहनच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार आहे या रोहनच्या बॅटमधला. षटकारांची मात्र तिकडी पूर्ण करण्याची संधी आता मात्र त्यांनी निर्माण केली आहे. लगातारचा तिसरा षटकार रोहनच्या बॅटमधून येणार का, हा एक प्रश्न आता मात्र सगळ्यांच्या मनामध्ये उद्भवलाय. हा फुलटॉस बॉल आहे, बैठक शॉट पाहायला मिळतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरून सीमारेषेच्या पलीकडे. हा घणाघाती प्रहार, जातोय चेंडू सीमारेषा पार. येतोय उत्तुंग आसमानी RK चषक षटकार. RK पाहिला जातोय. या वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हल्ला करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु जजमेंट आणि ताळमेळ बिघडतोय. बघूया पंच. या वेळेला मात्र पल्लू स्कूपचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॉल जातो मात्र लॉंग स्टॉप रिझनकडे. रवींद्र कोरडे साहेबांच्या बॅनरला सलामी देण्यासाठी 50व्या वाढदिवसाच्या या चौकारासोबत सन्माननीय रवींद्र शेठ कोरडे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. एक वेल एक्झिक्युटेड फटका म्हणावा लागेल. एक चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते. थोडस इम्प्रोव्हाइजमेंट करण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या या वेळेला मात्र जमिनीलगतचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिसफिल्ड होतोय. पुन्हा एकदा बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी एक रॉकेट शॉट पाहायला मिळतोय. रोहन मात्र आता आपला हात खोलण्याचा प्रयत्न करतोय. लगातारचे चौकार मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चौकारांची मात्र तिकडी पूर्ण केली आहे. चेंडूवर 1 धाव. अशा एकूण 26 धावा आणि या चेंडूवरती सुरू केलंय आक्रमण. बॉल जातोय सीमारेषा पार.